मराठीमध्ये नाग. जय हिंद मित्रांनो, मी सर्पमित्र आकाश झोंबाडे. तर मित्रांनो बघू शकता इथं माणसं राहतात आणि त्याच्यावर असे मटेरियल टाकलेले गावऱ्या वगैरे आणि आडगळीच्या सामानात साप कसा बसतो कारण तिथं खायला भेटतं त्याला लपण वगैरे आणि खाली ओलावा आहे. विशेष म्हणजे की त्याच्यामुळे त्याच्या उंदीर किंवा बेडकाच्या मार्गावर आलेला हा विषारी साप आहे. तर पहिली गोष्ट आपण त्याला बाहेर काढू, मग त्याला पकडायचा प्रयत्न करू. त्याचा आवाज बघू शकता मित्रांनो. खाली उतरू का? तर मित्रांनो बघू शकता त्याचा आवाज आणि तो आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतो. हा विषारी जातीचा नाग आहे. इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठीमध्ये नाग. जर साप पकडा येत असेल तर साप पकडायचा प्रयत्न करा. मराठीमध्ये नाग. त्याचा राहिले कॅरेट घ्यायची का? कॅरेट घ्यायची का? काहीतरी बहुतेक स्टूल केलं नाही का? कॅरेट देऊ का? हळूहळू ये, हळूहळू. हा विषारी जातीचा साप आहे आणि ही जी आडगळ आहे ती आडगळ कमी करा जेणेकरून अशा साप येणार नाही. मराठीमध्ये नाग, इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. काही जण असे म्हणतात की साप बदला घेतो, ह्याच्या डोक्यावर नागमणी असतो किंवा सापाच्या अंगावर केस येतात. ही सर्व अंधश्रद्धा आहे. रियालिटीमध्ये असं काही नसतं. जसं की आता भाऊ म्हणला की साप आहे, नाग आहे, दूध आणू का? कारण साप दूध पित नाही. हा एक मांसाहारी आहे जेणेकरून पर्यावरण बॅलन्स करून ठेवतो. म्हणजे उंदीर किंवा बेडूक खायचा प्रयत्न करतो. विषारी आहे. अंधश्रद्धेला जर बळी पडला तर 100% डेथ होण्याचे चान्सेस राहतात. तर त्याला आपण टॅग करू. त्या नादाने तरी गाड निघाली. आणि आडगळ ठेवू नका म्हणजे बॅक साईडला